रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। दर्पण न्यूजच्या सडेतोड दणक्याने चांदेकरवाडी येथील कुस्ती मैदानाला जीवदान। माजी पैलवानांचा पुढाकार 50,000 रुपयांचा निधी जमा। राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील ऐतिहासिक कुस्ती मैदानाच्या दुरावस्थेबाबत दर्पण न्यूजने सडेतोडपणे आवाज उठवत वृत्त प्रसिद्ध करताच गावात सकारात्मक हालचालींना वेग आला आहे। मैदानाची झालेली दुरावस्था पाहून गावातील माजी पैलवान एकत्र आले असून या मैदानाच्या डागडुजीचा निर्धार त्यांनी केला आहे। मैदानाच्या दुरुस्तीसाठी लोकवर्गणीतून निधी संकलन सुरू करण्यात आले असून आज अखेर सुमारे 50,000 रुपयांचा निधी जमा झाला आहे। एवढेच नव्हे तर रोजगारानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या चांदेकरवाडी नोकरदारांनीही या ऐतिहासिक मैदानाच्या दुरुस्तीसाठी लागेल ती आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे कुस्तीप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। जमा झालेल्या निधीतून मैदानाच्या बाजूचा पडलेला कठडा नव्याने उभारण्यात येणार असून मैदानाच्या सभोवताली संरक्षणासाठी लोखंडी ग्रिल पाईप बसवण्यात येणार आहेत। तसेच मैदानाच्या पूर्वेकडील बाजूला पंचांना व ग्रामस्थांना बसण्यासाठी स्टेजची उभारणी करण्यात येणार आहे। तसेच मैदानाला पुन्हा एकदा पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार माजी पैलवानांनी व्यक्त केला आहे। गावाच्या अस्मितेचा प्रश्न बनलेले या कुस्ती मैदानाचा विषय सातत्याने लावून धरत दर्पण न्यूजने केलेल्या सडेतोड पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। मैदानाच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेणाऱ्या माजी पैलवानांचे तसेच या प्रश्नाला न्याय देणाऱ्या दर्पण न्यूजचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून लोकसहभागातून उभा राहिलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।